जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 201. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. उद्धार करणं जीवाचा हेच ज्याचं जीवित कार्य आहे, हाच ज्याचा स्वभाव आहे. जे करण्या वाचून इतर काही त्याला करताच येत नाही, अशा प्रभू श्रीरामांच्याकडे आपण माझा उद्धार व्हावा ही याचना करतो आहोत. भगवान भोलेनाथांनीच ही याचना आपल्या वतीनं जणू प्रभूंच्या चरणी केलेली आहे. यावरून त्याचं महत्त्व लक्षात येतं. म्हणजे मुमुक्षुत्व, मोक्षेच्छा किंवा मुक्तीची इच्छा ही जीवामध्ये जे 4 पुरुषार्थ सांगितले त्यामधली शेवटची निःश्रेयसाकडे घेऊन जाणारी इच्छा, ज्यामध्ये सर्व कामनांचा अंत होतो आणि केवळ प्रभुचरण ही एकमेव अत्युच्च कामना, अत्युच्च ध्येय धरून हृदयाशी हा साधक वाटचाल करू लागतो. प्रत्येक टप्प्यावर सद्गुरूंची भरभक्कम साथ त्याला मिळत जाते. प्रत्येक टप्पा हाच जणू त्याच्यासाठी मोक्ष असतो खऱ्या अर्थानं. जर तो साधक तितक्या तीव्र प्रेरणेनं वाटचाल करत असेल तर जसं म्हटलं जातं, जर्नी इज ब्युटिफुल दॅन द डेस्टिनेशन, तसं हा जो प्रवास आहे परमार्थाचा, तो सद्गुरूंनी हात धरल्यामुळे अत्यंत गोड, अत्यंत उल्हासदायक, आनंददायक, आल्हाददायक असा होऊ शकतो. अर्थात सुरुवातीचा काही काळ ह्या चित्तामध्ये जडलेले संस्कार उफाळून वर येऊ शकतात, ज्यामुळे साधकाला मी बरोबर मार्गात आहे की नाही, माझ्यामध्ये अजून बदल कसा होत नाही, परिवर्तन जे अपेक्षित आहे माझ्या सद्गुरूंना ते का होत नाही, असं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना प्रत्येक साधकाच्या आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये हा टप्पा येतोच. पण जर सद्गुरूंवर पूर्ण विश्वास असेल आणि सद्गुरू प्रत्येक गोष्ट माझ्या हिताचीच करतात या निष्ठेनं जर तो आंतरबाह्य प्रेरित असेल, तर मात्र हा किंवा हे सर्व खाच खळगे जे आहेत ह्या प्रवासातले, ते सुद्धा सद्गुरूंनी आपल्याला उचलूनच धरलेलं आहे या भावनेनं सुकर होतात. आणि मग जसं म्हटलं तसा हा प्रवास अत्यंत सुखदायक होतो. किंबहुना साधक त्या मुक्कामाला विसरूनच जातो. कारण कसं आहे, परमार्थ मार्ग हा इट्स अन ऑन गोईंग प्रोसेस असं म्हटलं जातं. प्रवास संपला असं नसतं. त्यामुळेच प्रवासातला प्रत्येक टप्पा हा सद्गुरूंना घट्ट धरून असलो तर मुक्तच करणारा असतो. त्यामुळे हे मागणं आपण केलं आहे खरं, पण त्या मागण्यामध्येच ते मला माझा उद्धार करतीलच ही आत्यंतिक निष्ठा अनुस्यूत असायला हवी, असं आम्हाला सद्गुरू सांगतात, संत सांगतात. आणि याच प्रेरणेनं आपण सद्ग्रंथ वाचन करत असतो, जेणेकरून ह्या मार्गावरचे खाच खळगेसुद्धा आम्हाला कळावेत, सद्भक्तांच्या चरित्रांमधून आम्हाला प्रेरणा मिळावी, आम्ही कसं असायला हवं हे कळावं, आणि
रामरायाच्या सान्निध्याचा, सद्गुरूंच्या सान्निध्याचा अखंड आनंद मिळावा, ज्यामध्ये आम्ही अंतर्बाह्य बुडून जावं. सबाह्य अभ्यंतरी जैसा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे. अशी अवस्था जर सद्ग्रंथ वाचनानं होत असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला ते वाचन, पठण, श्रवण फळलं म्हणायला हरकत नाही. आणि अशाच रीतीनं आपण जे अयोध्याकांड त्याची सांगता केली मागच्या वेळेला सद्गुरू कृपेनं, त्यामधल्या भरताच्या व्यक्तिरेखेनं आम्हाला अंतर्बाह्य व्यापून टाकलं. त्याच्या भक्तीमध्ये आम्ही डुंबलो, त्याच्या दुःखामध्ये सहभागी झालो, त्याच्या आनंदामध्ये त्याला जे अपेक्षित होतं ते श्रीरामांच्या पादुका त्याला मिळाल्यानंतर त्याच्या हृदयीची शांत झालेली तगमग तीसुद्धा आम्ही अनुभवली. आणि आता भरत नंदीग्रामामध्ये विराजमान होऊन अयोध्येचा राजकारभार सांभाळत असताना इकडे वनामध्ये पुढे काय काय घडलं, काय घटनाक्रम घडला, हे सांगण्यासाठी तुलसीदासांनी अरण्यकांड रचलंय. त्याची सुरुवात आपण आज करणार आहोत. हे अरण्यकांडसुद्धा अत्यंत सुंदर आहे. त्यामध्ये सुद्धा इतक्या जागा आहेत ज्या आम्हाला भारावून टाकतात, ज्यामध्ये सुरुवातच शिवभगवान आणि पार्वती माता यांच्या संवादानं होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याच प्रेमामध्ये न्हावून निघतो. त्यानंतर जसं प्रत्येक कांडामध्येच आहे, सुष्ट आणि दुष्ट या दोन्हीचा संगम, म्हणजेच सुष्टांकडून आम्ही काय घ्यायचं आणि दुष्टांचं आचरण आम्ही कसं त्यागायचं, याचा बोध आम्हाला अरण्यकांडामध्ये सुरुवातीपासूनच दिसायला सुरुवात होते. म्हणजे जयंत, इंद्राचा मुलगा, त्यानं काय केलं, त्याचा परिणाम त्याला कसा भोगावा लागला, इथंपासून तो दुष्टपणा विरहित आम्ही कसं असलं पाहिजे हे कळायला सुरुवात होते. तशी त्यानंतर अतिशय सुंदर अत्री ऋषींची स्तुती, अप्रतिम अशी स्तुती आहे श्रीरामांची. ह्या पूर्ण अरण्यकांडामध्ये या स्तुती आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. पुढे सुतीक्ष्ण स्तुती आहे. सुतीक्ष्ण मुनींचं जे अगाध अथांग असं प्रेम आहे प्रभू श्रीरामांचं, काय बोलावं त्याच्याबद्दल, त्यावेळेस आपण बघूच या. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा एक भाग आमच्यासाठी, मुख्यतः स्त्रियांसाठी, सीता माता आणि अनसूया मातेचं मिलन, त्यांची भेट, अनसूया मातेनं सीता मातेला अत्यंत प्रेमानं केलेला उपदेश, हा सुद्धा यामध्ये आहे. त्यानंतर जटायूची भेट आहे यामध्ये. अगस्त्य ऋषींचा श्रीरामांचा संवाद यामध्ये आहे. पंचवटीमध्ये कसा निवास झाला ह्याचं सुंदर वर्णन आहे. त्यानंतर पुन्हा शूर्पणखेचा प्रसंग आहे, ज्यामधून सुद्धा आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. नीतिधर्माच्या आचरणाचा अत्यंत सुंदर बोध तुलसीदासांनी या भागामध्ये केलेला आहे. त्यानंतर जो आपल्याला वाचायला ऐकायला आवडत नाही तो सीताहरणाचा प्रसंगसुद्धा यामध्ये आहे. पण ती कशी माया सीता होती याचंही सुंदर वर्णन तुलसीदास करतात. त्यानंतर विविध प्रसंगांमधून शबरी मातेचा प्रसंग हा सुद्धा ह्याच अरण्यकांडामध्ये आहे, जो अत्यंत सुंदर आहे. आपल्याला माहीतच आहे, नवविधा भक्ती प्रत्यक्ष प्रभू श्रीराम सांगतायत आमच्या शबरी मातेला. त्याचं वर्णन, त्याचं पूर्ण भावार्थासह, म्हणजे त्याच्यामध्ये तुलसीदासांनी इतक्या बारीक जागा घातलेल्या आहेत, ज्यामधून आम्हाला महाराजांची शिकवण कशी ठायी प्रत्ययास येते हे सुद्धा लक्षात येईल. त्यानंतर पुढे नारद महर्षी श्रीरामांच्या संवादातून विविध संत लक्षणं कशी असतात ह्याचं वर्णन प्रत्यक्ष प्रभूंनी केलेलं जे आहे
त्याबद्दल सुद्धा ह्या अरण्यकांडामध्ये तुलसीदासांनी अतिशय व्यापकपणे लिहिलेलं आहे. असं हे अरण्यकांड, त्याची सुरुवात आज आपण मंगलाचरणानं करूया. सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांना जसं अभिप्रेत आहे तो बोध आमच्या अंतरी ठसावा आणि ते आमच्या आचरणात येऊन त्यांना आनंद व्हावा. जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. श्रीरामचरितमानस तृतीय सोपान अरण्यकांड. मंगलाचरणाचे श्लोक. मूलं धर्मतरोर्विवेकजलधे पूर्णेन्दुमानन्ददं वैराग्याम्बुजभास्करं ह्यघघनध्वान्तापहं तापहं मोहाम्भोधरपूगपाटनविधौ स्वसम्भवं शङ्करं वन्दे ब्रह्मकुलं कलङ्कशमनं श्रीरामभूपप्रियम्. सुरुवातच किती गोड आहे पहा. तुलसीदास तुलसीदास. म्हणतायत कुणाचं वर्णन आहे आणि कुणाला वंदन करतायत हे आपल्याला लक्षात आलंच असेल. भगवान शिवशंकरांना पहिल्याच मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये तुलसीदास वंदन करतायत. काय म्हणतायत त्यांना तर म्हणतायत, धर्म वृक्ष जो असतो, धर्माचा वृक्ष, त्याचं मूळ बरं का, विवेकरूपी समुद्राला जे प्रफुल्लित करतात, आनंदित करतात, असे पूर्ण चंद्र बरं का, वैराग्यरूपी कमळाला प्रफुल्लित करणारे, त्याला फुलवणारे असे सूर्य, पापरूपी जो अंधार असतो त्याला समूळ नष्ट करणारे, त्रिविध ताप हारक, मोहरूपी जे ढग असतात अंतरातले त्यांना पूर्णपणे नष्ट करणारे. कसे तर आकाशात निर्माण होणारा वारा जसा ढगांना नाहीसा करतो, त्यांना छिन्न भिन्न करतो, तसे मोहाला छिन्न भिन्न करणारे ब्रह्मदेवांचे आत्मज बरं का. कलंक शमनम. आहा, सर्व किल्मिष कलंक यांचा नाश करणारे आणि श्रीराम भूपप्रिय, राजाधिराज श्रीराम यांना अत्यंत प्रिय असलेले असे श्री शिवशंभो यांना मी वंदन करते. हा पहिला श्लोक तुलसीदासांनी अरण्यकांडाच्या मंगलाचरणात घातलाय आणि आता त्यांच्या स्वामींचं वर्णन करतायत. बघूया. सांद्रानन्दपयोदसौभगतनुं पीताम्बरं सुन्दरं पाणौ बाणशरासनं कटिलसत् तूणीरभारं वरं राजीवायतलोचनं धृतजटा जूटेन संशोभितं सीतालक्ष्मणसंयुतं पथिगतं रामाभिरामं भजे. कसे आहेत श्रीराम, ज्यांचं शरीर सजल मेघांसारखं, पाण्यानं तुडुंब भरलेल्या मेघांसारखं सुंदर श्यामल आहे, आनंद घन आहे, ज्यांनी सुंदर असं वल्कलाचं पीतांबर धारण केलंय, जे हातामध्ये धनुष्यबाण धारण करतात, कमरेला उत्तम भाते ज्यांच्या शोभून दिसतायत, ज्यांचे नयन कमलासारखे विशाल आहेत, ज्यांनी मस्तकावर जटाजूट धारण केलंय, अशा अत्यंत शोभायमान
श्री सीतामाता आणि लक्ष्मण यांच्यासह मार्गानं निघालेल्या अशा आनंदघन, आनंददायक, आल्हाददायक अशा श्रीरामचंद्रांना मी भजतो असं वर्णन करून तुलसीदास प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन करतात. पहा बरं, अरण्यकांड आहे ना, त्यामुळे तुलसीदासांनी जटाजूट धारण केलेल्या प्रभू श्रीरामांचं वर्णन करून त्यांना वंदन केले. राजाधिराज श्रीरामांचं वंदन नाही आहे इथे, नाही का? कारण ते अरण्यवासी आहेत आता सध्या. आणि अनेकांना पुढे आपल्याला सुतीक्ष्ण मुनींची स्तुती जी आहे ती त्यामध्ये लक्षात येईल. ते म्हणतात, मला ह्या वनवासी रामाचंच आणि अशाच त्यांच्या पत्नी सीतामाता आणि लक्ष्मणाचं रूप अंतरामध्ये ठसू देत. असं प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंत प्रिय असतात आणि प्रत्येकजण त्याच एका रूपामध्ये आपल्या भगवंताला बघण्याची इच्छा करतो. तदनुसार तुलसीदासांनी प्रत्येकाच्या मनाला मोह होईल, आसक्ती वाढेल, अनुराग उत्पन्न होईल अशा विविध तऱ्हेनं प्रत्येक कांडामध्ये वेगवेगळ्या श्रीरामांच्या रूपांचं वर्णन केलं आहे आपण लक्षात घेतलं तर. आणि इथे ह्या अरण्यकांडामध्ये अशा जटाजूट मस्तकी धारण केलेल्या, वल्कल धारण केलेल्या श्रीरामांचं वर्णन करून त्यांच्या चरणांना वंदन केलं आहे. असं हे वंदन आपण करूया. आणि आता आमचे उमापती महेश्वर काय म्हणतायत ते बघूया. म्हणतायत, उमा राम गुण गूढ पंडित मुनी पावही बिरती, पावही मोह बिमूढ जे हरि बिमुख न धर्मरती. पहिला सोरठा घातला आहे तुलसीदासांनी. म्हणतात, शिवशंभो म्हणतायत, हे पार्वती, माझ्या श्रीरामांचे गुण गूढ आहेत, रहस्यमय आहेत बरं का. कोण जाणू शकतात? तर पंडित आणि मुनी हे ते गुण जाणतात आणि त्यापासून काय प्राप्त करतात म्हटलंय पहा. पावही बिरती, गुण जाणून काय प्राप्त करतात? तर वैराग्य प्राप्त करतात. म्हणजे प्रभूंचे गुण हे वैराग्यप्रदायक आहेत. केवढी मोठी गोष्ट आहे पहा. गुणचिंतन करायला सांगतात, भगवंतांचं असो, सद्गुरूंचं असो. त्या गुणचिंतनातून आपल्याला काय प्राप्त झालं पाहिजे? तर या जगामधल्या लौकिक सुखाची विरक्ती आणि प्रभुचरणांची अनुरक्ती हे प्राप्त होणं हे त्या गुणचिंतनाचं फलित आहे, असं जणू इथे आम्हाला शिवशंभो सांगतायत. आणि पुढे म्हणतात, पण हे पार्वती, जे लोक भगवंताशी विन्मुख असतात आणि ज्यांना धर्मरती नाही, असे महामूढ लोक त्यांची लीला ऐकून सुद्धा त्यावर विश्वास ठेवत नाहीत. पहा बरं, अनेक प्रसंगी सुरुवातीला मुख्यतः बालकांडामध्ये सुद्धा तुलसीदासांनी अनेक ठिकाणी वर्णन केलं की आज देखील प्रभू श्रीरामांच्या चरित्रावर शंका घेणारे, संशय घेणारे महामूढ लोक ठायी ठायी असणारच. त्यामुळे जोपर्यंत कसं आहे, आम्ही अनेक मंदिरांची वर्णनं करू, वेगवेगळ्या मूर्तींचं वर्णन करू, त्या वास्तुकलेबद्दल वर्णन करू, पण जोपर्यंत भगवंत भक्तामधला अंतरीचा दुवा जुळत नाही, ते फिलिंग येत नाही, तो जिव्हाळा, प्रेम निर्माण होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं भगवत लीलेमध्ये आस्वाद मिळत नाही. आणि हे खरोखर हाऊ अनफॉर्च्युनेट असं वाटतं की जर भगवत लीलेमध्ये, सद्गुरू लीलेमध्ये रती निर्माण झाली नाही तर काय केलं जन्माला येऊन, असं आम्हाला संत विचारतात. त्यामुळे जसं आम्ही अनेकदा सुरुवातीलाही बघितलं की नामामध्ये रती आम्हाला जी यायला हवी आहे, त्यामध्ये ती भावजागृती करण्यासाठी ह्या लीलांचा आधार आम्हाला घ्यावा लागतो अनेकदा. कारण
महाराज जसं म्हणाले की नामाला स्वतःची अशी चव नाही, त्यामध्ये आपल्याला चव घालून ते घ्यावं लागतं. ही चव घालायची म्हणजे काय, तर ते अखंड नाम घेतल्यानं तर ती सद्गुरु कृपेनं चव येतेच, ही गोष्टच यामध्ये काही शंकाच नाही. पण त्यामध्ये जर काही प्रयत्न आमचे करायचे असतील तर जितक्या जास्त ह्या लीलांचं श्रवण आम्ही करू त्यामध्ये आम्हाला आनंद येईल. त्यानुसार जे नाम, ज्या लीलाधारीचं नाव आम्ही जपतो आहोत त्यामध्ये स्वाभाविकपणेच त्या लीलांचं चिंतन नामस्मरण करताना होईल सद्गुरु कृपेनं आणि आम्हाला त्यामध्ये प्रेम येईल. त्यामुळे इथे म्हणतायत प्रत्यक्ष शिवशंभो की त्या लीला ऐकून विश्वास ठेवत नाहीत ते भगवंत विन्मुख आणि मूढ जन आहेत. आणि आता पुढे सांगतायत, पुरनर भरत प्रीतिमय गाई, मती अनुरूप अनूप सुहाई, अब प्रभु चरित सुनहु अति पावन, करत जे बन सुर नर मुनी भावन. पहा बरं, ठाई ठाई याचा काय म्हणायचं त्याला, रिमेंबरन्स, त्याचं स्मरण झालं पाहिजे की कोण सांगताय आम्हाला ही कथा माहीत आहे का. प्रत्यक्ष शिवशंभो सांगतायत, आपल्या प्रिय पत्नीस सांगतायत आणि ते दोघं ह्या श्रवणामध्ये गुंतलेले आहेत म्हणून त्याचा रसास्वाद आमच्यापर्यंत झिरपतोय पहा. त्यामुळे जेव्हा जेव्हा हे स्मरण होईल ना तेव्हा इतकं कृतकृत्य वाटतं की कुणी सांगितलेली कथा, कुणी ऐकलेली कथा आमच्यापर्यंत पोहोचली आज. केवढे उपकार आहेत त्यांचे आमच्यावर असं वाटतं नाही का. त्यामुळे म्हणतायत की आजपर्यंत हे पार्वती मती अनुरूप बरं का. शिवशंभो म्हणतायत की माझ्या मती अनुरूप, यथामती मी अयोध्यावासियांचं, मिथिलावासियांचं, भरताचं हे जे अनुपम आणि सुंदर असं प्रेम आहे त्याचं गायन मी केलं बरं का. आणि आता मी असं प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र सांगतोय. कुणाला आवडतं ते तर देव, मनुष्य, ऋषीमुनी यांच्या मनाला आवडणारं मुनी भावन असंच प्रभू श्रीरामांचं वनात घडलेलं अत्यंत पवित्र चरित्र मी सांगतो, ते तू ऐक. अब प्रभू चरित सुनहु अति पावन, करत जे बन सुर नर मुनी भावन. आणि आता शिवशंभो आपल्याला आणि आमच्या माईला हे पुढचं श्रीरामचरित्र ऐकवतायत, ते आपण ऐकूया. म्हणाले, एक बार चुनी कुसुम सुहाए, निज कर भूषण राम बनाए, सीत ही पहिराए प्रभु सादर, बैठे फटिक सिला पर सुंदर. पहा बरं, आमच्या श्रीराम प्रभूंनी एकदा अतिशय चांगली सुंदर अशी फुलं वेचली आपल्या हातांनी बरं का. आपल्या हातांनी विविध तऱ्हेचे अलंकार बनवले त्या फुलांपासून आणि सुंदर अशा स्फटिक शिळेवर बसलेल्या प्रभूंनी अतिशय प्रेमानं ते आपल्या प्रिय पत्नीला, आमच्या सीता मातेला घातले. काय गोड पहा, प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या करकमलांनी असे अलंकार विविध फुलांचे बनवून आमच्या मातेस घातलेत. आणि असा त्यांचा हा सुंदर काळ चाललेला असताना जसं म्हटलं जातं की विघ्न संतोषी लोक हे असतातच प्रत्येक ठिकाणी, आणि तसाच हा एक विघ्न संतोषी जीव त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याबद्दल आता शिवशंभो सांगतात.
सुरपती सुत धरी बायस बेशाय, 60 चाहत रघुपति बल देखाय। जिमि पिपीलिका सागर था, महामंदमती पावन चाहा। सीता चरण चोच अति भागा, मूढ़ मंदमती कारण कागा। चला रुधिर रघुनायक जाना, सीक धनुष सायक संधाना। काय पहा, कोण आहे हा? प्रत्यक्ष देवराज इंद्र याचा मुलगा, सठ म्हटलंय, मूढ पुत्र. कोण? त्याचं नाव काय? तर जयंत. बरं का, यानं कावळ्याचं रूप घेतलं आणि रघुनाथांचं सामर्थ्य जोखायला गेला. त्याची इच्छा होती की बघू तरी श्रीरामांचं सामर्थ्य किती आहे. कसं? तर तुलसीदास उपमा देत आहेत, ज्याप्रमाणे एखादी मुंगी समुद्राचा थांग बघू जावी, तसा हा मूढ जयंत कावळ्याचं रूप घेऊन रघुनाथांचं सामर्थ्य बघायला आला. काय केलं त्या मूढानं, मंदबुद्धीनं? तर भगवंताच्या बळाची परीक्षा घेण्यासाठी हा बनलेला कावळा आमच्या सीता मातेच्या गोड चरणांवर चोच मारून पळाला. मातेच्या चरणांमधून रक्त वाहू लागलं. प्रभू श्रीरामांनी ते बघितलं, मात्र धनुष्यावर सीक धनुष्य म्हटलंय. एक बांबूची काडी असते ना, बोरू म्हणतो बघा आपण, तसं त्याचा धनुष्य बनवला प्रभूंनी आणि त्वरित त्या जयंताच्या मागे सोडला. पहा बरं, प्रभूंना हे करायला लागावं, जे करुणानिधान आहेत त्यांना हे करायला लागलं. त्याबद्दल म्हणतायत आता शिवशंभो. अतिकृपाल रघुनायक सदा दीन परनेह, तासन आई कीन्ह छलू मूरख अवगुण गेह. कसे आहेत श्री रघुनाथ? अतिकृपाल, अत्यंत कृपाळू आहेत. दीनांवर अत्यंत प्रेम स्नेह असणारे आहेत. पण त्यांच्याशी सुद्धा ह्या अवगुण गेह, जो अवगुणांचंच घर आहे, अशा मूर्ख जयंतानं कपट केलं. आणि हे जेव्हा झालं तेव्हा प्रेरित मंत्र ब्रह्म सरधावा, चला भाजी बायस भय पावा. धरि निज रूप गय पितु पाही, राम विमुख राखा तेहि नाही. भानिरास उपजी मन त्रासा, जथा चक्र भय ऋषि दुर्वासा. ब्रह्मधाम शिवपुर सब लोका, फिरा श्रमित व्याकुल भय शोका. काहू बैठन कहान ओही, राखी को सकई राम कर द्रोही. मातु मृत्यु पिता समन समाना, सुधा होई विष सुनु हरि जाना. मित्र करई सतरि पुकई करनी, ताकह विबुध नदी बैतरनी. सब जगु ताहि अनलहु ते ताता, जो रघुबीर विमुख सुनु भ्राता. नारद देखा विकल जयंता,
लागी दया कोमल चित संता, पठवा तुरत राम पहिताही, कहिसी पुकारी प्रणत हित पाही. असं कपट जयंतानं केलं प्रभू श्रीरामांबरोबर. प्रत्यक्ष जगज्जननी सीता मातेला, तिच्या चरणांना, ज्यांची पूजा विश्व करतं अशा सीता मातेच्या चरणांना चोच मारून हा मूढ जयंत पळाला. पण मंत्रने प्रेरित असलेला तो ब्रह्मबाण, प्रत्यक्ष ब्रह्मबाण, रामांचा बाण, तो सुसाट वेगानं निघाला आणि तो काक बनलेला जयंत घाबरून पळू लागला. खरं रूप आपलं धारण करून आपल्या पित्याकडे गेला, इंद्राकडे गेला. पण राम विमुख राखा तेही नाही. रामांना विनमुख असलेल्याला कोण जवळ करणार? मग तो पुत्र असला म्हणून काय झालं? त्यामुळे श्रीराम विरोधी तो असल्याचं बघून इंद्रानं सुद्धा त्याला जवळ केलं नाही. तेव्हा तो निराश झाला आणि जसं अंबरीष राजाच्या विरोधामुळे दुर्वास ऋषींच्या मागे जसं भगवंतांचं चक्र लागलं, तशी भीती जयंताच्या मनाला वाटू लागली. सगळ्या लोकांमध्ये घाबरून पळू लागला. ब्रह्मलोकी गेला, शिवलोकी गेला, भय शोकानं व्याकुळ होऊन पळत निघाला. पण कुणी त्याला बसायला सुद्धा सांगितलं नाही म्हणतायत तुलसीदास. काहू बैठन कहा न होई, जगत जननीला क्षती पोहोचवणारा रामांचा विरोधी त्याला कोण जवळ करणार? त्यामुळे काकभुषुंडी सांगतायत आता गरुडाला की हे गरुडा, अशा व्यक्तीला माता सुद्धा मृत्यूसारखी बनते, पिता यमासारखा बनतो आणि अमृत विषासारखं बनतं. जो राम विनमुख आहे त्याला काय होतं, काय उपमा दिल्यात पहा. माता जी जीवनदायनी आहे, जी आपल्या लेकराचं अहित काहीही झालं तरी तिच्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. माता कुमाता न भवती जे म्हणतात, पण ती सुद्धा मृत्यूसारखी होते जर तो श्रीराम विनमुख असेल तर. पिता जो सतत पालन पोषणामध्ये चिंतित असतो आपल्या लेकराबद्दल, तो प्रत्यक्ष यमासारखा होतो आणि अमृत जे अमर करतं ते विषासारखं बनून मृत्यूरूप बनतं. त्यामुळे श्रीराम विनमुख राहू नये हा बोध यातून आम्हाला तुलसीदास करतायत. आणि पुढे म्हणतात, मित्र असेल तो सुद्धा शेकडो शत्रूंप्रमाणे वागू लागतो जो श्रीराम विनमुख आहे त्याच्याशी. श्रीराम विनमुख म्हणजे काय हे यातून लक्षात येईल. केवळ आमचा भगवद्भाव आहे असं म्हणून चालत नाही. त्या प्रतीचा आदरभाव असेल तरच संत जवळ करतात, हे ह्यातून लक्षात येतं. संत सर्वांनाच जवळ करतात, पण विशेष कृपा ही नेहमी जे त्यांचं आराध्य आहे त्याच्याबद्दल शुद्ध पवित्र भाव ज्याच्या मनामध्ये आहे, जो त्या संतांना कळतोच. जसं आमचे महाराज म्हणतात, आम्हाला कळत नाही पण आमच्या मनात काय आहे ते संतांना पूर्णपणे माहीत असतं आणि तदनुसार त्यांचं वागणं असतं. महाराज म्हणतात, आपण आधी संतांना व्यवहारात ओढतो आणि मग ते व्यवहाराने वागले म्हणून आपणच त्यांना दोष देतो. केवढं मोठं वचन आहे पहा. म्हणजे कोणत्याही प्रकारचं संतांचं वागणं जेव्हा आम्हाला बोचतं, ते कशामुळे बोचतं? ती बोच जी असते ती संतांच्या हृदयामध्ये काही दोष असतो, त्यामध्ये काही समदर्शित्वामध्ये काही क्षती असते असं नसतं. पण तो आमच्या अंतरातला दोषच आम्हाला त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या बोलण्यातून बोचत असतो आणि तो बोचलाच पाहिजे तरच आमच्या अंतरातला तो दोष निघायला मदत होते. त्यामुळे इथे तुलसीदास आम्हाला
खूप मोठा बोध देत आहेत की मित्र शेकडो शत्रूंप्रमाणे वागू लागतो जो श्रीरामांना विनमुख असतो, त्यांच्या चरणी शुद्ध भाव नसलेला असतो त्याच्याप्रती. आणि देव नदी गंगासुद्धा अशा रामविनमुखासाठी यमपुरीची वैतरणी नदी बनते. त्यामुळे हे बंधू ऐक, जो रघुनाथांशी विनमुख होतो त्याला सबंध जग अग्नीपेक्षा सुद्धा अधिक जाळणारं, होरपळणारं असं होतं. आणि असं हे सुरू असताना, तो सगळीकडे त्राही त्राही करत पळत असताना नारद महर्षींनी ह्या व्याकुळ जयंताला बघितलं. संत मनच ते खूप मोठं, व्यापक, विशाल, कोमल असं असतं. त्यामुळे त्यांना दया आली त्याची आणि त्याची समजूत घालून त्याला तत्काळ श्रीरामांकडे त्यांनी पाठवलं की बाबा रे, तुझं काम दुसरीकडे कुठं होणं शक्यच नाही. फक्त ज्यांचा अपराध तू केलायस त्यांच्याच चरणाशी तुला शांती मिळू शकते. त्यामुळे तू श्रीरामांकडे जा आणि असं म्हण की हे शरणागत वत्सल, मला वाचवा. आणि हा उपदेश नारद महर्षींकडून प्रत्यक्ष मिळाल्यानंतर मात्र आतुरस भय गहेसी पद जाई, त्राही त्राही दयाल रघुराई, अतुलित बल अतुलित प्रभुताई, मैं मति मंद जानी नहीं पाई, निजकृत कर्म जनित फल पायऊ, अब प्रभु पाहि शरण तकियायऊ, सुनि कृपाल अति आरत बानी, एक नयन करी तजा भवानी, कीन्ह मोह बस द्रोह जद्यपि तेहि कर बध उचित, प्रभु छाड़ेउ करि छोह को, कृपाल रघुबीर सम. नारद महर्षींच्या सांगण्याप्रमाणे या जयंतानं व्याकुळ आणि भयभीत होऊन जाऊन श्रीरामांचे पाय धरले आणि म्हणाला, हे दयाळू, हे कृपाळू रघुनाथ, माझे रक्षण करा, रक्षण करा. अतुलित बलशाली आहात तुम्ही, अतुल्य सत्ता आहे तुमची. माझ्या मंद बुद्धीला ती ओळखता आली नाही. माझ्या कर्मांचंच फळ मला मिळालंय. त्यामुळे आता हे प्रभू, माझं रक्षण करा. अब प्रभू पाही शरण तकी आयव, मी फक्त आता तुमचाच आश्रय पाहून आलोय तुमच्या चरणी. आणि आता शिवभगवान म्हणतायत, हे पार्वती, अत्यंत कृपाळू आहेत माझे रघुनाथ. त्यामुळं त्यानं त्याचं अत्यंत दुःखदायक असं बोलणं ऐकून त्याला सोडून दिलं. पण कसं सोडलं? एक नयन करी तजा भवानी, एकाक्ष करून सोडून दिलं. एक डोळा त्याचा क्षतिग्रस्त करून एकच डोळा ठेवून त्याला सोडून दिलं. पुढे म्हणतायत शिवशंभो की मूर्खपणानं त्यानं खोडी काढायचा प्रयत्न केला होता. त्यामुळं त्याचा वध करणंच खरं योग्य होतं. पण माझे श्रीराम अत्यंत कृपाळू आहेत. को कृपाल रघुबीर सम, त्यांच्यासारखा कृपाळू दुसरा कोण असणार? त्यामुळे आपल्या प्रियतम अशा पत्नीची खोडी काढणाऱ्या जयंताला सुद्धा प्रभूंनी कृपा करून सोडून दिलं. असं हे जयंत आख्यान इथे समाप्त होतं. पण यामधून खूप मोठा बोध आम्हाला तुलसीदास ह्या रामायणातून देत आहेत की राम विनमुखाची गती काय होते. कितीही कृपाळू भगवंत असले तरी ज्यावेळी आपल्या भक्ताचं, इथं तर प्रत्यक्ष पत्नी आहे जी त्यांची भक्तच आहे खऱ्या अर्थानं, किंबहुना तिचं पद अनुसरण जर आम्ही केलं तरच आम्हाला प्रभूचरणी स्थान मिळू शकतं, तो विसावा मिळू शकतो. त्यामुळे किती अनन्य भावानं आम्ही प्रभू भक्तांची
सेवा, तो भाव अंतरामध्ये जपणं आवश्यक आहे. कोणत्याही आमच्या गोष्टीनं त्यांच्या भक्तांवर आच येता कामा नये, त्यांना कोणत्याही प्रकारे कष्ट होता कामा नयेत, ह्याची पुरेपूर काळजी जोपर्यंत आम्ही घेत नाही, जोवर प्रभूंच्या भक्तांना आम्ही भजत नाही, तोवर आम्हाला प्रभू जवळ करत नाहीत. किंबहुना जर आम्ही कळत वा नकळत प्रभुभक्तांना कष्ट पोहोचवले, खूप मोठा नामापराध आहे हा. अनेक संत तर सांगतात की नामापराधाला मुक्तीच नाही, पण इथे प्रत्यक्ष जयंतानं प्रत्यक्ष जगज्जननीला क्षती पोहोचवून सुद्धा प्रभूंनी आपल्या कृपाळूपणानं त्याचं रक्षणच केलं आहे. त्यामुळे आमचं सर्व मनातलं किलमिश, जो काही अशुद्ध भाव, अपवित्र भाव आमच्या मनातला असेल, तो प्रभूंनीच काढून घ्यावा, आमच्या सद्गुरूंनीच काढून घ्यावा आणि त्यांच्या चरणी आम्हाला आश्रय प्रदान करावा. हे कळकळीचं मागणं प्रभूचरणी केल्याशिवाय आमच्या मनातले दोष पूर्णपणे जात नाहीत. किंबहुना जसं आमचे महाराज म्हणाले, रामाचं दर्शन का घ्यायचं, तर आमच्या अंतरातले दोष आम्हाला दिसू लागावेत, यासाठी रामदर्शन घ्यायचं म्हणायचे महाराज, थोरल्या रामाचं दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे हे दोष दर्शन झालं की खऱ्या अर्थानं आमचा परमार्थ प्रवास सुरू होतो आणि ते दोष त्यांनी हरावेत यासाठी आम्ही करुणा भाकून करुणाष्टका आळवतो. आणि मग श्रीराम प्रभू कृपा करून जयंताचं जसं रक्षण केलं, तसं आमच्यासारख्या दोषबुद्धींचं सुद्धा परोपरीनं रक्षणच करतात आणि त्यांच्या चरणी स्थान देतात. अशा रीतीनं ह्या कथेनंतर आता चित्रकूटामध्ये पुढे काय काय घडलं, अतिशय सुंदर प्रसंग आहे ह्याच्या पुढचा, फार गोड. अत्री मुनींची भेट हा तो प्रसंग आहे. त्यावेळी काय घडलं, कशी स्तुती अत्री मुनींनी केली, किती परोपरीची भक्ती त्यांच्या अंतरामध्ये भरलेली आहे, ह्याचं गोड वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.